नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर प्रेरणा प्रकरणामध्ये आपण आज मानवी गरजा आणि प्रेरणा या संदर्भात चर्चा करणार आहोत. प्रेरणेचे प्रामुख्याने दोन प्रकारात वर्गीकरण होतं. एक प्राथमिक प्रेरणा, त्याला शारीरिक प्रेरणा, जैविक प्रेरणा किंवा अर्जित प्रेरणा असं म्हटलं जातं. आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या दुय्यम किंवा सामाजिक प्रेरणा. तर प्राथमिक प्रेरणेमध्ये भूक, तहान, झोप, लैंगिकता, तापमान, वात्सल्य यासारख्या प्रेरणांचा समावेश होतो, ज्या जन्मजात असतात. आणि दुय्यम किंवा सामाजिक प्रेरणा ह्या आपण अध्ययनातून आत्मसात करतो. त्यामध्ये कर्तृत्व किंवा संपादन प्रेरणा, सहवास प्रेरणा, प्रभुत्व प्रेरणा, सत्ता प्रेरणा यासारख्या प्रेरणांचा, संलग्नता यासारख्या प्रेरणांचा ह्या सामाजिक प्रेरणेमध्ये समावेश होत असतो. तर अब्राहम मॅस्लो ह्या मानसशास्त्रज्ञानं मानवतावादी दृष्टिकोन मांडला. मानवतावादी दृष्टिकोनाचा प्रणेता म्हणून अब्राहम मॅस्लोला ओळखलं जातं. तर त्याच्या मते आपल्या गरजा किंवा प्रेरणेच्या अनेक पातळ्या असतात आणि ज्याची परिपूर्ती करण्यासाठी व्यक्ती धडपडत असते. त्यातून व्यक्तीच्या सर्वोच्च ध्येयाची आणि सर्वोच्च गरजेची परिपूर्ती होत असते. तर मॅस्लो याला विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा सहवास लाभला आणि जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून नवीन दृष्टीने पाहण्याची त्याला संधी मिळाली. अनेक समृद्ध व्यक्तींच्या जीवनानुभव त्याने अभ्यासला आणि त्यातून प्रत्येक मानव हा मूलभूत चांगल्या स्वभावाचा आहे. त्याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी, सुप्त शक्ती दडलेल्या असतात. अनेक गुणांनी प्रत्येक व्यक्ती समृद्ध असते आणि प्रत्येक व्यक्तीचा प्रवास जो आहे मूलभूत शारीरिक गरजा ते उच्च मानसिक प्रेरणा असा सुरू असतो. आणि या सर्व प्रेरणांना दिला जाणारा प्राधान्यक्रम हा सर्वत्र एकसारखा असलेला पाहायला मिळतो, पण त्यांची तीव्रता ही कमी अधिक असू शकते. ह्या सगळ्याला त्यांनी गरजांचा अधिश्रेणी सिद्धांत असं म्हटलेलं आहे. मानवी जीवनामध्ये प्रेरणांचं महत्त्व नेमकं काय आहे, त्या कशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रेरणा आपण कमी अधिक महत्त्व देतो, सर्वात अधिक महत्त्वाच्या प्रेरणा कोणत्या, कमी महत्त्वाच्या प्रेरणा कोणत्या, ह्या प्रेरणा निर्माण कशा होतात, तर हे सगळं ह्या प्रेरणांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, स्पष्टीकरणामध्ये पाहायला मिळतं. आपण शारीरिक प्रेरणा ज्या म्हणतो, भूक, झोप, तहान, लैंगिकता यासारख्या प्रेरणा, ह्या शारीरिक प्रेरणा, कर्तृत्व प्रेरणा, सत्ता प्रेरणा, प्रभुत्व प्रेरणा, सहवास, संलग्नता ह्या सगळ्या दुय्यम किंवा अर्जित प्रेरणा, सामाजिक प्रेरणा ह्यातल्या काही प्रेरणांचा आपण अभ्यास करणार आहे. त्यातली पहिली प्रेरणा जी आहे भूक प्रेरणा किंवा अन्न खाणं. तर या संदर्भात चर्चा करत असताना अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 2/3 लोक हे लठ्ठ आहेत, वजनदार आहेत आणि त्यातील 1/4 व्यक्तींचं वजन हे सरासरी वजनाच्या व्यक्तीपेक्षा सुमारे 20% अधिक आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांच्या मते संपूर्ण जगामध्ये अनेक देशामध्ये लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. लठ्ठपणा ही जागतिक समस्या बनू पाहत आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही. म्हणजे मध्यम वर्ग जसा सुकावस्तू होऊ लागला, पांढरपेशी वर्ग हा लठ्ठपणाकडे झुकत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मुलांची मर्यादित संख्या, सुधारलेली आर्थिक स्थिती असेल, खाण्यापिण्याची चंगळ, व्यायामाचा अभाव यामुळं लठ्ठपणा हा वाढत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढं यामधून अनेक हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर अकाली मृत्यू यासारख्या आजारांचं प्रमाण ही दुर्दैवानं वाढत असलेलं त्यामधून पाहायला मिळतं. स्थूलपणा किंवा लठ्ठपणा मोजण्यासाठी संशोधकांनी बॉडी मास इंडेक्स BMI हे परिमाण तयार केलेलं आहे. आपल्या उंचीच्या प्रमाणात आपलं वजन किती आहे हे ह्या इंडेक्सद्वारे आपल्याला निश्चित करता येतं. आपण आपली उंची आणि पोटाचा घेर बघितला की आपण लठ आहोत की नाही हे लगेच आपल्याला कळता येतं. म्हणजे उंची आणि आकारमान यानुसार आपला इंडेक्स हा वजनाचा इंडेक्स हा ठरवला जात असतो. 30पेक्षा अधिक आपला BMI बॉडी मास इंडेक्स असेल तर व्यक्ती ती लठ समजली जाते आणि 25 ते 30 दरम्यान असेल तर ती व्यक्ती वजनदार समजली जाते. म्हणजे मानवाच्या उंचीला अनुसरून सरासरी जितकं वजन असावं त्यापेक्षा 20 ते 25% वजन जास्त असलं तर ती व्यक्ती स्थूल आहे किंवा लठ आहे असं समजलं जातं. आणि जगभरातील विविध संस्कृतीमध्ये या लठ्ठपणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असलेला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या वेळी यामध्ये आपल्याला बदल झालेलेही पाहायला मिळतात.
की काही पाश्चात्य देशामध्ये स्त्रियांचं वजन कमी असावं यासाठी जाणीवपूर्वक झिरो म्हणजे स्लिम किंवा ते सौंदर्याचं प्रतीक आहे असं मानलं जातं. आणि भारतामध्ये सुद्धा झिरो फिगर ही संकल्पना अधिक आकर्षक लोकांना म्हणजे स्त्रियांना वाटू लागलेली आहे आणि त्या दृष्टीनं अनेक समस्यासुद्धा निर्माण होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर यानंतर भूक प्रेरणेतील शारीरिक घटक म्हणजे आपल्याला जिवंत राहण्यासाठी अन्न खाणं गरजेचं आहे. आपण जे अन्न खातो त्यातून आपली जी जैव रासायनिक प्रक्रिया आहे त्याला आपल्या खाल्लेल्या अन्नामधून ऊर्जा आणि रासायनिक पदार्थ मिळत असतात आणि त्यामुळं आपली शारीरिक यंत्रणा सुव्यवस्थित काम करत असते. आणि त्या दृष्टिकोनातून भूक ही एक अत्यंत मूलभूत आणि जीवनावश्यक प्रेरणा असलेली पाहायला मिळते. तर ह्या भुकेशी संबंधित आपल्याला ही भूक प्रेरणा कशामुळे निर्माण होते, तर या शतकाच्या प्रारंभी झालेल्या संशोधनातून शास्त्रज्ञांनी असे निष्कर्ष काढला की आपल्या जठरातील स्नायूंचं आणि आकुंचन आणि प्रसरण पावल्यामुळं ही भूक प्रेरणा उत्पन्न होत असते असं त्यांनी सांगितलं. पण म्हणजे आपण म्हणतो की भूक लागली की पोटात कावळे ओरडा लागले म्हणजे भूक लागली, म्हणजे जठरातील स्नायूंचं आकुंचन प्रसरण पावल्यामुळे. पण अलीकडे जे संशोधन झालं की जठराकडे जाणारे स्नायू कापून टाकले तरीसुद्धा भुकेची जाणीव निर्माण झाली. म्हणजे भुकेशी संबंधित भूक प्रेरणेशी संबंधित आणखी काही घटक हे असले पाहिजे या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञांनी आपला अभ्यास किंवा विचार व्यक्त केलेले पाहायला मिळतात. तर भूक प्रेरणेशी अलीकडे जी संशोधनं झालेली आहेत तर त्यामध्ये असं आढळलं की रक्तातील विरघळलेल्या पोषक द्रव्यांच्या पातळीचा भुकेच्या प्रेरणेशी अत्यंत जवळचा संबंध असतो. आपण जे अन्न खातो तर त्यातील पोषक घटक द्रव्ये रक्तात मिसळली जातात आणि आपण जे काम करतो त्यावेळेला ही पोषक घटक द्रव्ये ऊर्जा ही खर्ची घातली जाते आणि शरीरातील रक्तातील विरघळलेल्या पोषक द्रव्यांची पातळी कमी झाली की आपल्याला मध्ये आपल्या भुकेची प्रचोदना किंवा आपलं भुकेची जाणीव ही होत असते. त्यानंतर आहे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यानंतर आपले शारीरिक संतुलन बिघडतं आणि आपल्याला भुकेची जाणीव ही होत असते. आपण रक्तातील साखर किंवा ग्लुकोजचं प्रमाण आणि आपली भूक प्रेरणा यांचा अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण जे अन्न खातो त्याचं शर्करेमध्ये रूपांतर होतं आणि रक्तातील साखरेचं प्रमाण हे पूर्ववत राखलं जातं. आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळेला ही रक्तातील शर्करा ही खर्ची घातली जाते आणि त्यामुळं ज्यावेळी रक्तातील शर्करा कमी होते त्यावेळेला आपल्याला भुकेची जाणीव होते. आपण ज्यावेळी अन्न खातो त्यावेळी रक्तातील साखरेचं प्रमाण पूर्ववत होतं, व्यक्तीला त्यामुळे भुकेचं शमन होतं, समाधान मिळतं, आपण खाण्याचं वर्तन थांबवतो. म्हणजे रक्तातील अनेक घटकद्रव्यांचा आणि भुकेचा अतिशय जवळचा संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याबरोबर मानवी मेंदूतील अधःक्षेपक हा भुकेच्या नियंत्रणातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. अधःक्षेपक म्हणजे हायपोथॅलॅमस. तर ह्या हायपोथॅलॅमस अतिशय लहान हरभऱ्याच्या डाळीच्या आकाराचा हा घटक जो आहे हायपोथॅलॅमस हा भुकेच्या नियंत्रणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. याच्यामध्ये छोटी छोटी पुढे एक समोर केंद्र असतं. हायपोथॅलॅमसच्या समोरील भागामध्ये एक केंद्र असतं, त्याला लेटरल हायपोथॅलॅमस असं म्हटलं जातं. ज्यावेळेला हा लेटरल हायपोथॅलॅमस उद्दीपित होतो म्हणजे आपल्या शरीरातील ज्यावेळेला भुकेची प्रचोदना निर्माण होते त्यावेळी ह्या लेटरल हायपोथॅलॅमसला संदेश पाठवले जातात. हा लेटरल हायपोथॅलॅमस ज्यावेळी उद्दीपित होतो त्यावेळेला आपल्याला भुकेची जाणीव ही निर्माण होत असते. आपण अन्न खाण्याचं वर्तन करत असतो आणि ज्यावेळेला त्याच ठिकाणी दुसरं एक छोटंसं केंद्र असतं, तर वेंट्रोमीडियल न्यूक्लियस. तर वेंट्रोमीडियल न्यूक्लियस जे आहे तर हा घटक जो आहे आपण अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला पुरेसं अन्न खाल्लं की पोट भरल्याची जाणीव होते. आपल्या जठरातील स्नायू जे आहे ते तो संदेश पोचवतात आणि आपल्या भुकेचं शमन झालेलं आहे, अन्न खाण्याचं वर्तन थांबवलं पाहिजे असा संदेश मिळतो. आणि हा वेंट्रोमीडियल हायपोथॅलॅमस जो आहे हा अन्न खाण्याचं वर्तन थांबवतो. भुकेचं शमन झाल्या की तो उद्दीपित होतो आणि आपण अन्न खाण्याचं थांबवतो. या केंद्राला जर का इजा झाली तर आपल्याला म्हणजे मेंदूकडून
भुकेचं शमन झाल्याचा संदेश मिळत नाहीत आणि व्यक्ती खात सुटते, व्यक्तीमध्ये खादार वृत्ती ही निर्माण होत असते. आणि तिसरा जो घटक आहे ह्या अधोचेतकामध्ये म्हणजे हायपोथॅलॅमसमध्ये पॅराव्हेंट्रोमिडियल न्यूक्लियस हा जो आहे हा शरीरातील आपली रक्तशर्करा, चरबीचं प्रमाण यानुसार हा उद्दीपित होत असतो आणि त्यानुसार हा भुकेचं नियमन करत असतो, भुकेचं संतुलन हा राखत असतो. त्यानंतर म्हणजे भूक का निर्माण होते या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर या म्हणजे भुकेशीच म्हणजे आपल्या शरीराशी वजन स्थिर बिंदू सिद्धांत, वेट सेट पॉइंट थेरी म्हणजे आपल्या जगत आपण बघितलं की अधोचेतक हा भुकेच्या नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. अतिशय छोटा घटक असतो हा आणि या घटकाला इजा झाली तर आपल्याला किंवा दुखापत झाली तर वजनाच्या स्थिर बिंदूवर त्याचा विपरीत परिणाम होतो. आपलं वजन नियंत्रणापर्यंत जातं किंवा खाण्यावरील ताबा सुटतो किंवा व्यक्तीकडून खाण्याचं वर्तन हे होत नाही. तर रिचर्ड किसे आणि पावले यांनी 1975 मध्ये हा स्थिर बिंदू सिद्धांत मांडला. म्हणजे स्थिर बिंदू सिद्धांत म्हणजे काय, तर वर्षानुवर्ष आपलं शारीरिक वजन एका विशिष्ट टप्प्याला येऊन स्थिरावलेलं असतं याचा अनुभव येतो आणि मेंदूमध्ये कार्यरत असणारी जी विशिष्ट यंत्रणा आहे त्यामुळे शरीरातील चरबीचं प्रमाण हे नियंत्रित केलं जातं. आपल्या शरीरामध्ये चरबीचा साठा किती असावा ह्या यंत्रणेमार्फत निर्धारित केलेलं असतं आणि सर्वसाधारणपणे अनुवंशामुळे मिळालेल्या या निर्धारक घटकामुळं किंवा अनुवंशिक यंत्रणेमुळे हे प्रमाण आपण स्थिर ठेवू शकतो किंवा स्थिर ठेवलं जातं आणि ह्या सगळ्यावर मेंदूमधील अधोचेतकाचं ह्या प्रक्रियेवर नियंत्रण असतं. ज्यावेळी लॅटरल हायपोथॅलॅमस हा उद्दीपित होतो त्यावेळी आपल्याला भूक लागते. ज्यावेळी व्हेंट्रोमिडियल हायपोथॅलॅमस उद्दीपित होतो त्यावेळेला आपण खाण्याचं वर्तन थांबवतो. म्हणजे शरीराच्या आपण वजनाबाबतचा हा स्थिर बिंदू जो आहे जेव्हा खाली येतो तेव्हा आपण अन्न खाऊन खाण्याचं काम करतो किंवा खाण्याचं बंद करतो. म्हणजे आपण काही जे प्राणी किंवा मानव आहेत तर आपलं वजन स्थिर कसं काय ठेवू शकतात या प्रश्नाचं उत्तर या सिद्धांतामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण वजन कमी जास्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत की किंवा वजनामध्ये फार मोठा फेरफार होत नाही की वजन एक विशिष्ट बिंदूला स्थिरावलेलं असतं, वर्षानुवर्ष त्या दरम्यानच वजन राहतं, त्याला वजनाचा स्थिर बिंदू सिद्धांत असं म्हटलेलं आहे. तर विल्यम्स यांनी 1990 मध्ये वजनाबाबतचा हा स्थिर बिंदू प्रत्येकाच्या शरीरामधील फॅट सेलच्या संख्येवर आणि आकारमानावर अवलंबून असतो असं मानलेलं आहे. म्हणजे शरीरातील फॅट सेल्सची संख्या किती आहे त्याचा आकारमान कसा आहे यावर हा वजनाचा स्थिर बिंदू सिद्धांत हा आधारित आहे असं विल्यम्स यांनी मानलेलं आहे. म्हणजे वजनाबाबतचा हा स्थिर बिंदू सहजासहजी बदलता येत नाही. म्हणजे अतिशय डायटिंग करून आपण वजन निर्धारित करून स्थिर बिंदूच्या खाली आणू शकतो. हे जरी खरं असलं तरी पुन्हा आपण खायला सुरुवात केली तर पुन्हा आपलं वजन पूर्ववत होतं. कधी झालं हे आपल्याला कळत नाही. म्हणजे आपला लठ्ठपणा हा केवळ 15% सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो आणि 85% जो आहे हा अनुवंशिक घटकावर अवलंबून असतो. तर या दृष्टिकोनातून हा वजनाचा स्थिर बिंदू सिद्धांत तर यामध्ये याची भूमिका हायपोथॅलॅमसची आणि अनुवंशाची हे अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर खाण्याच्या सवयी आणि सामाजिक घटक. नुसतं आपल्यानं जैविक घटक खाण्यामध्ये भुकेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असं नाही, तर जैविक घटकाबरोबरच हे आपल्या भौतिक आणि सामाजिक घटक, सामाजिक सांस्कृतिक किंवा बाह्य घटक हे जे आहेत हे भुकेच्या नियमामध्ये भुकेची प्रेरणा वाढणं सेवण्यावर आंतरिक घटकापेक्षा बाह्य आणि सामाजिक सांस्कृतिक घटकांचा प्रभाव अधिक दिसून येतो असं दिसून आलेलं आहे. म्हणजे विशिष्ट अन्नपदार्थाचा वास असेल, त्याची भोजनाची वेळ, पद्धती, प्रमाण, ठिकाण, सभोवतालचं वातावरण इत्यादी सर्व गोष्टींचं नियंत्रण आपल्या कौटुंबिक परंपरा आणि रीतिरिवाजामुळे केलं जात असतं आणि ह्या सगळ्यांचा म्हणजे
लठ्ठ माणसं आणि सडपातळ शरीरयष्टींच्या सर्वसाधारण माणसांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा असतात या संदर्भाचा अभ्यास जो आहे सॅक्टर आणि रॉडिन यांनी केला आणि त्यांना असं आढळून आलं की अन्नाची चव, वास इत्यादी घटकामुळे लठ्ठ माणसाच्या ठिकाणी भुकेची प्रेरणा ही जाणीव होते, म्हणजे जागृत होते. आणि जोपर्यंत आवडीचे पदार्थ समोर असतात तोपर्यंत ही लठ्ठ माणसं त्यावर ताव मारत असतात. म्हणजे आपल्या सामाजिक रूढी परंपरा, रीतिरिवाज, शिष्टाचार, पाहुणचार यासारख्या घटकांचाही आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टीवर परिणाम होत असतो, खाण्यापिण्यावर परिणाम होत असतो. की आपण बऱ्याच वेळेला एखाद्या पाहुण्याकडे गेलो, कार्यक्रमाला गेलो तर पाहुण्यांच्या आग्रहाला बळी पडून आपण अधिकचं खातो किंवा जेवणानंतर पोट भरलेलं असतं, समोर आईस्क्रीम दिसतं, मग आईस्क्रीम खाण्याचा मोह आपल्याला टाळता येत नाही, मग आपण भरलेल्या पोटावर नको म्हणत असताना सुद्धा आईस्क्रीम खात असतो. म्हणजे सगळं हे जे आहे म्हणजे नुसतं जैविक घटक, शरीरांतर्गत घटक हे आपण म्हणजे खाण्याच्या सवयीमध्ये महत्त्वाचे नसतात, तर हे असे सामाजिक, सांस्कृतिक आणि बाह्य घटक देखील हे जबाबदार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण बऱ्याच वेळेला नको असलेले विचार, छळणाऱ्या आठवणी असतील, चिंता, ताणतणाव यासाठी असे जगत असेल, ताणतणावकारी असू तर ते टाळण्यासाठी आपण बऱ्याच वेळा तात्कालिक उपाय म्हणून काहीतरी खात सुटतो, खायचं वर्तन करतो आणि असं खात राहिलो तर पुढे त्याच्या सवयीमध्ये रूपांतर होतं. काही जण तणावमुक्तीचा मार्ग म्हणून चमचमीत अन्नपदार्थ खाण्याचं वर्तन करत असतात आणि त्यामधून खादार वृत्ती किंवा कधी निर्माण झाली हे कळत नाही. जेव्हा आपण तणावग्रस्त असतो किंवा चिंताग्रस्त असतो, तोचपणा किंवा नको असणाऱ्या विचारापासून मुक्ती हवी असते, तेव्हा आपण नकळतपणे खाण्याकडं वळत असतो आणि त्यामधून लठ्ठपणा हा निर्माण होत असतो. तर नेमकं भुकेच्या प्रेरणेमध्ये भूक कशी निर्माण होते, लठ्ठपणा, समस्या, वजनाचा स्थिर बिंदू आणि खाण्यामध्ये आपल्या खाण्याच्या सवयीमध्ये आंतरिक घटकाबरोबर सामाजिक, सांस्कृतिक घटक कसे जबाबदार आहेत या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. पुढच्या प्रकरणामध्ये आपण सामाजिक प्रेरणा संदर्भात चर्चा करणार आहोत.